It's NS time. It's NS time. आजचा व्हिडिओ कसा झाला ते कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर काय करा, या व्हिडिओला एक लाईक करा. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण भाऊ तुमच्यासाठी मी असेच एकदम नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो आणि ते पण तुमच्या मराठी भाषेमधून तुम्हाला मी शिकवत असतो. त्यामुळे काय करायचं, चॅनलला सबस्क्राईब करून टाकायचं. आणि मेन सांगायची जर गोष्ट झाली भावानं तर कॅपकटहून आपण खूप लाईनी झाली, म्हणजे व्हिडिओ आणला नव्हता तर आजचा व्हिडिओ फायनली आपण कॅपकटहून केलेला आहे आणि ते पण टॉप लेवलचाच व्हिडिओ झालेला आहे. तर मेन गोष्ट जर झाली कॅपकटमध्ये व्हिडिओ का आणला नाही तर आपल्या याच्यात म्हणजे कॅपकटमध्ये काही एरर खबाळल्यात आणि खूप सारे मी कॅपकट पण घेतलेत आणि त्याच्यात पण काही ॲनिमेशन दिसायलेत पण त्यावर अप्लाय होईना झाले, तर त्यामुळं काही मी अडचणीमुळे मी आणले नव्हते. तर फायनली आपण आज व्हिडिओ आणलेलाच आहे. तर तुमच्याकडं कोणतं कॅपकट आहे आणि त्याच्यात तुम्हाला काहीसुद्धा अडचण येत नसेल तर काय करा, मला स्क्रीन बॉक्समध्ये मी तुम्हाला नंबर देईल किंवा स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसत असेल त्यावर कॉन्टॅक्ट करून मला नंबर तुम्ही जे काय असेल तुमच्याकडे कॅपकट ते मला शेअर करू शकता. तर करून टाका भाऊ नाही एवढं काम, कारण खूप सारे मी कॅपकट केलेत. आता माहीत नाही मोबाईलचा एरर आहे की काय कॅपकटमध्येच काय अडचण आहे, तर काही विषय नाही. तर कॅपकट आणि सुपर पेन तुम्ही डाऊनलोड करून घ्या. आता टेलिग्रामला पण मी दिलेलं नाही, त्यामुळं तुमच्याकडे तर असेलच. तर सुपर पेन कनेक्ट करून घ्या सर्वात आधी. तुम्ही कॅपकटला अशा वगैरे ओपन करा आणि जे काय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला असेल, म्हणजे जे काय बिटमार्क म्हणून मी एक व्हिडिओ देईल तुम्हाला, दिला नसेल तर पण तर ते काहीचा व्हिडिओ अशा पद्धतीचा बघू शकता. तर याला अशा प्रकारे मी ॲड करून घेतो. सर्वात आधी ॲड करून घ्या. आता हे व्हिडिओ तुम्ही ॲड केल्यानंतर काय करा, मी काय करतो सर्वात आधी आवाज म्हणजे सगळ्या सुरू करून टाकतो, कारण ॲनिमेशन देता वेळेस अडचण येईल आपल्याला. तर काय करायचं आहे, अशा प्रकारे जे काय व्हिडिओ दिलेला आहे बिटमार्कनी ते अशा प्रकारे ॲड करायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं, त्याच व्हिडिओवर एकदा क्लिक करायचं आहे आणि येथे म्हणजे स्क्रोल डाऊन करून यायचं आहे आणि येतं सॉन्ग आणि जे काही व्हिडिओ आहे ते एकीकडे एड करून घ्यायचं आहे. स्टेट अँड काहीतरी नाव आहे ते घेऊन करून घ्या एवढं भावनं. आणि त्यानंतर काय करायचं आहे, आता याच्यात कशी म्हणजे तुम्हाला काय करायचं ते सांगणार आहे. तर त्या सगळ्यात आधी काय करायचं आहे, असं बिटमार्कला म्हणजे क्लिक करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे बघायचं. येतं बघू शकता, इथं 1 नंबर आहे आणि येतं 2 नंबर आहे. येतं एक बीट द्या आणि त्यानंतर काय करा, आणि इथं 2 आहे तर आता तिसरी बीट पडत नाही, येतं पडत आहे बघू शकता. अशा प्रकारे इथे 1 द्या आणि इथे 4थी पडत आहे बघू शकता. अशा प्रकारे तुम्ही पॉपट करून घ्या, झूम पण करून घेऊ शकता तुम्ही, कारण बीट मागमोरी होऊ देऊ नका, निवांत द्या, काय अडचण नाही. कारण बीट मागमोरी जर झाली तर म्हणजे कसं व्हिडिओ आपला थोडासा फिसकू पण शकते. व्हिडिओ जसला तसा करायचा असेल तर निवांतपणाने काहीसुद्धा तुम्ही गडबड करायची नाही. अशा प्रकारे बीट देऊन घ्यायचे आहेत आणि सर्व बीट तुम्ही देऊन घ्या भावानो. काही नाही, 12-13 बीट आहेत, तर 12-13 आपले फोटो घ्यायचे आहेत आपल्याला. तर अशा प्रकारे काय करायचं आहे, आता बीट देऊन घेतल्यानंतर तुम्ही असे बघू शकता, असे खंड होऊन जातील म्हणजे आपले जे काही व्हिडिओ आहे त्याचे. तर आता याच्यात आपल्याला फोटो ॲड करायचे आहे. त्यासाठी काय करायचं, त्या म्हणजे जे काय पहिला व्हिडिओ आहे तर त्यावर एकदा क्लिक करा आणि खाली स्क्रीन डाऊन करा आणि ते रिपीटचं जे काय ऑप्शन दिसून जाईल तुम्हाला येते तर त्यावर एकदा क्लिक करा. आणि मी आता कोणता सेफ्टीसाठी जर मी हा फोटो घेतला तर अशा प्रकारे फोटो ॲड करायचा आहे तुम्ही आणि इथून 2 बोटावर असं धरायचं आहे आणि याला असं क्लिक करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे जे काय आहे तर सगळ्या फोटोला आपण अशा प्रकारे रिपीट मारून घेऊ आणि जे काही आपले फोटो आहेत ते ॲड करून घेऊत. आणि ॲड केल्यानंतर तर काय करायचं ते तुम्हाला मी सांगणारच आहे. तर अशा प्रकारे जर तुम्हाला एवढं तर समजायचं असेल की फोटो कसे रिपीट मारायचे, काय विषय करायचा आहे, तर अशा प्रकारे जे काय आहे तर तुम्ही सर्व फोटो रिपीट मारून घ्या भावानो. आणि आता रिपीट मारून घेतल्यानंतर ॲनिमेशन कसे द्यायचे काय ते तुम्हाला सांगणार आहे मी. त्यासाठी इथून बॅक येतो आणि जे काय मी व्हिडिओ केला बघू शकता, हे पण एरर खपत आहे. तर त्यानंतर काय करायचं, जे काय मी बनवलेला व्हिडिओ आहे तर तुम्ही ओपन करतो सर्वात आधी, म्हणजे तुम्हाला ॲनिमेशन सांगण्यात मला सोपं जाईल. तर सर्वात आधी काय करायचं आहे बघू शकता, जे काय पहिला फोटो आहे त्यावर एकदा क्लिक करा आणि ॲनिमेशन जे काही ऑप्शन दिसून जाईल त्यावर एकदा क्लिक करा आणि 2 नंबर म्हणजे 3 नंबरला तर कॉम्पोचं ऑप्शन जे दिसून जाईल त्याच्यावर एकदा क्लिक करा आणि याला जे काय आहे तर पेन राऊंड 1 हा इफेक्ट द्या आणि त्याच्या पुढच्या फोटोला जे काय पेन राऊंड 2 द्यायचा आहे आणि त्याच्यावर डबल आपल्याला
हे द्यायचं आहे, डिस्टॉर लेफ्ट हा इफेक्ट देऊन घ्यायचा आहे. आणि जे काय त्याच्या पुढचा फोटो आहे तर त्याला आपल्याला काय करायचं आहे, स्पीड आणि स्लाईट आणि जे काय 1 2 आहे तर ते 2 देऊन घ्यायचं आहे. आणि जे काय त्याच्या पुढचं आहे तर त्याला स्पीड आणि स्लाईट आणि जे काय 1 आहे तर त्याला त्याच्या पुढच्या फोटोला ते देऊन घ्यायचं आहे. आणि जे काय त्याच्या पुढचा फोटो आहे तर त्याला काय करायचं आहे, डिस्टॉर लेफ्ट तर हे इफेक्ट डबल देऊन घ्यायचं आहे आपल्याला याला. आणि जे काय त्याच्या पुढचा फोटो आहे तर त्याला आपल्याला डबल पेन राऊंड 2 देऊन घ्यायचं आहे. आणि त्याच्या जे काय 2 मधला जे काय बारीक फोटो आहे तर त्याला काय करायचं आहे, डिस्टॉर लेफ्ट जे काय आहे इफेक्ट ते देऊन घ्यायचं आहे. आणि त्याच्या पुढच्या याला डबल पेन राऊंड 1 देऊन घ्यायचं आहे. आणि त्यानंतर काय करायचं, त्याच्या जे काय पुढचा फोटो आहे तर त्याला आपण काय करायचं आहे, वेवा अँड स्लेट हा इफेक्ट देऊन घ्यायचा आहे. दिसत असेल तुम्हाला स्क्रीनवर, तर हा इफेक्ट देऊन घ्यायचा आहे. आणि जे काय त्याच्या पुढचा फोटो आहे तर त्याला काय करायचं आहे आपल्याला, डिस्टॉर्ट अँड वेवे हा तर ते काय आहे ते देऊन घ्या या व्हिडिओला, काही इशू नाही. तर जे काही त्याच्या पुढचा फोटो आहे तर त्याला आपल्याला पेन राऊंड 2 देऊन 1 देऊन घ्यायचा आहे. आणि जे काही त्याच्या पुढचा फोटो आहे तर त्याला आपल्याला डबल ते देऊन घ्यायचं आहे, स्लेट अँड वेवे तर हा इफेक्ट देऊन घ्यायचा आहे त्याच्या पुढच्या फोटोला. तर आता आपली इनिमेशन तर देणं झालेलं आहे. तर आता याच्यात तुम्हाला काय करायचं आहे, इफेक्ट द्यायचं आहे. त्यासाठी इथून काय करायचं, इफेक्टवर क्लिक करा. आणि त्यानंतर काय करा, इथून व्हिडिओ इफेक्टवरती एकदा क्लिक करा. आणि इथं ट्रेनिंगमध्येच तुम्हाला एक इफेक्ट भेटून जाईल. आणि जे काय हे बघू शकता, हालूबर तर ते देऊन घ्या. आणि याला जे काही साईज आहे तर तुम्ही इथून जे काही 3 फोटो आहेत आपले पहिले तर तिथपर्यंत वाढून घ्या. आणि इथं मदत काय करा, थोडीशी एक आपल्याला एक हे द्यायचं आहे, बॉर्ड इफेक्ट. त्यासाठी काय करायचं, थोडंसं पुढे या, म्हणजे जे काय पहिला फोटो सोडून द्या. आणि जे काय दुसरा फोटो आहे त्याच्या बरोबर मध्ये भागी आहे. आणि त्यानंतर बॉर्ड इफेक्टमध्ये क्लिक करा. आणि ते तर इथं ग्लोईंग लेफ्ट काय ते आहे ते त्यावर एकदा क्लिक करा. विषय टॉपचा आहे तर काय असं करायचं आहे, तर त्यावर एकदा क्लिक करा. आणि इथून तुम्हाला एक इफेक्ट भेटून जाईल, बघू शकता कोणता आहे आपला. तर हे बघू शकता ही इफेक्ट इथं दिसतच असेल तुम्हाला. तर ही इफेक्ट द्या आणि इथून राईटवर क्लिक करा वरी. आणि याची जे काय साईज आहे तर थोडीशी फक्त ठेवायची, म्हणजे टॉप लेवलची. तर याचा मी डिलीट करून घेतो कारण मोबाईल डिलीट मला. तर हे देऊन घ्या. आणि जे काय आता याच्या पुढे आपल्याला कोणता द्यायचं आहे ते सांगणार आहे. तर त्यासाठी काय करायचं, जे काही आपली चौथा फोटो आहे तर त्यावर त्याच्या कशी यायचं आहे. आणि त्यानंतर व्हिडिओ इफेक्ट जाईल ती एकदा क्लिक करायचं आहे. याचं तुम्हाला ट्रेनिंगमध्येच थांबायचं आहे. तुम्हाला इथे एक इफेक्ट भेटू जाईल, बघू शकता हे लक हाललीला. तर त्यावर एकदा अशा प्रकारे क्लिक करा. आणि इथून राईटवर क्लिक करा. राईटवर क्लिक केल्यानंतर काय करा, तर काय करतो मी, याला थोडीशी जे काही साईज आहे ते इथून शेवटपर्यंत वाढून घेतो, म्हणजे तुम्हाला सांगण्यात एकदम सोपं पद्धतीत जाईल मला. तर याची साईज तुम्ही शेवटपर्यंत वाढून घ्या भावानो. तर आता याची साईज जर तुम्ही शेवटपर्यंत वाढून घेतली असेल तर थांबा थोडंसं. याची जे काही साईज आहे शेवटपर्यंत वाढून घेतल्यानंतर काय करायचं, त्यानंतर इथं आजचे ऑप्शन की एकदा क्लिक करायचं आहे. आणि जे काय वरची साईज आहे ती इथून पूर्वी म्हणजे इथून मायनस करून टाका. आणि जे काही खालचे आहे ते 8वर एकदा क्लिक करून राईटवर क्लिक करून टाका. आणि त्यानंतर काय करायचं आहे, डबल एकदा काय करायचं आहे आपल्याला, डबल व्हिडिओ इफेक्टवरती एकदा क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर इथे स्क्रोल डाऊन करायचं आहे. आणि इथे स्पीडचा ऑप्शन दिसून जाईल, त्यावर एकदा क्लिक करा. आणि इथं जे काही 3 फोटो दिसत असतील तर त्यावर एकदा क्लिक करून टाका. आणि याची जे काही साईज आहे ते 3 फोटोला अशा प्रकारे लावून घ्या. आणि आता हे लावून घेतल्यानंतर याच्यात डबल एकदा ॲडच्या याच्यावर क्लिक करायचं आहे. आणि इथून काय करायचं आहे आपल्याला, जे काही खालची पट्टी आहे ते इथून सगळी शून्य करून टाका. आणि जे काय वरची आहे ते आता तुम्ही फोटो जसं आहे आपला तसल्या प्रकारे तुम्ही आपण लावून घेऊ शकता. तर अशा प्रकारे जे काही याला आपण 3 फोटोला वाढून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, डबल जे काय आहे ते बारीक बारीक फोटो दिसत असेल तुम्हाला, बघू शकता. तर इथं काय करायचं आहे आपल्याला, यायचं आहे. आणि जे काही बॉडी इफेक्ट आहे त्यावर एकदा क्लिक करायचं आहे. आणि इथून काय करायचं आहे आपल्याला, इथून गोल विंग हा रिपीट म्हणजे याच्यात यायचं आहे. आणि जे काय इथं हालो 2 जे काय आहे इफेक्ट ते देऊन राईटवर क्लिक करायचं आहे. आणि त्याची जे काही साईज आहे ते आपण तुम्हाला सांगणार आहे, त्यावर एकदा क्लिक करा. आणि आजच्या क्लिक करा. आणि वरची जे काही साईज आहे ते तुम्ही इथून 67 ठेवून घ्यायची आहे. तर मी 67 करून घेतो. ती याची 67 झाल्यानंतर याची 48 करून घ्या. आणि जे काही खालचे आहे त्याची 38. आणि जे काय खालचे आहे ते काहीसुद्धा करू नका, त्याला तसंच राहू द्या. आणि जे काय आता त्याच्या पुढचं आहे तर त्याला आपल्याला एक डबल इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. आणि इथून ट्रेनिंगमध्येच थांबा, इथं तुम्हाला एक भेटून जाईल टॉप लेवलची. येतं तर नाही भेटली तर तुम्हाला इथं याच्यात भेटून जाईल, थांबा थोडंसं. तर इथे बघू शकता स्पीड हा इफेक्ट दिसत असेल त्यावर इथे क्लिक करा.
आणि इथं तुम्हाला भेटूनच आहे तर ते देऊन घ्या आणि इथून राईटवर क्लिक करून टाका आणि याची जे काय साईज आहे ते थोडीशी फक्त अशा प्रकारे लावून घ्यायची आहे आणि जे काय त्याच्या पुढे जायचं आहे आणि त्याच्या पुढे गेल्यानंतर काय करायचं आहे डबल इथं बॉडी पेडवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर इथून काय करायचं आहे आपल्याला ग्रीन लेफ्टच्या याच्यात येऊ आणि तुमचे काही इथे भेटून जाईल तुम्हाला फॉलो जे काही टू आहे तर त्याला इथे पण देऊन घ्यायचं आहे आणि जे काही त्याच्या पुढचा पुढं आहे तर त्याला डबल बॉडी पेडून द्यायचं आहे आणि इथून तुम्हाला जे काही डब्याचं गरगट फिरत आहे ते दिसून जाईल इथून ते देऊन घ्यायचं अशा प्रकारे आणि राईटवर क्लिक करून टाकायचं आहे आणि जे काही शेवटचं आहे तर त्याला आपल्याला जे काही आहे तर त्याला आपल्याला व्हिडिओ पेडमध्ये द्यायचं आहे व्हिडिओ पेडून द्यायचं आहे आणि इथून स्पीडचे ऑप्शन यायचं आहे आणि इथून 3 नंबरचं जे काही दिसेल त्यावर एकदा क्लिक करून याला जे काही साईज शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे त्यानंतर आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे तर आता हे व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी काय करायचं बट शेअरच्या ऑप्शन क्लिक करायचं आणि हा व्हिडिओ बनवून घ्यायचा आहे गॅलरीमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तर इतकंच होतं कसा वाटला व्हिडिओ काय नाही ते कमेंटमध्ये सांगून जा आणि भेटून आहे का पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.